नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे MIDCच्या अंतर्गत 2023ला जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली होती, तर त्या भरती प्रक्रियेमधील काही परीक्षाच्या किंवा काही विभागाच्या किंवा काही पदासंदर्भाच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि काही विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत. म्हणजे एकूण 11 विभागाच्या परीक्षा झाल्या होत्या. तर त्यापैकी आता नवीन सुधारित रिवाइज म्हणजे नवीन सुधारित या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. रिवाइज जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता पुन्हा नव्याने तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. पुन्हा नव्याने कोणाकोणाला फॉर्म फिलअप करता येणार आहे. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत. या सर्व सूचना तुम्ही समजून घेऊ शकता आणि जागेमध्ये समांतर आरक्षणानुसार SC/BCच्या आरक्षणानुसार जागेमध्ये बदल झालेला आहे. नेमका बदल काय झालेला आहे तो बदल समजून घेऊन आणि अर्ज करण्यासंदर्भात नेमक्या काय सूचना दिलेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत. जर तुम्ही MIDCच्या अंतर्गत जर परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही आपला MIDC ॲक्टवरचा एक कोर्स आहे फक्त 100 रुपयामध्ये, ते तुम्ही बाय करू शकता. 100 रुपयामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे 20 पैकी 20 मार्क त्या ठिकाणी देऊन जाणार आहेत. तुम्हाला कोर्स बाय करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. डिजिटल JK हे आपले प्ले स्टोरला ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी 100 रुपये पेमेंट करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, सरळ सेवा पदभरती 2023 संदर्भात 20/9/2024ला एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. तर यापूर्वी म्हणजेच सरळ सेवा भरती 2023 MIDCच्या अंतर्गत गट ब आणि गट क या तिन्ही संवर्गातील एकूण 34 संवर्ग म्हणजे एकूण 34 पदाची 802 पदाची जाहिरात प्रकाशित झाली होती. तर त्या संदर्भात काही परीक्षेचे म्हणजे 34 संवर्गापैकी 11 संवर्गाची परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यामध्ये तारीख पाहू शकता की 30/3/2024 ते 2/4/2024 आणि 3/4/2024 या कालावधीमध्ये परीक्षा घेण्यात आली. पण 26 फेब्रुवारी 2024चा जो अधिनियम आहे, महाराष्ट्र सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गीयकरता जो आरक्षण अधिनियम आहे, हा अधिनियम लागू झाल्यामुळे या 34 संवर्गाच्या एकूण 802 पदाच्या जाहिरातीकरता लागू आहेत. हा आरक्षण या करता लागू आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग व शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. यानुसार महामंडळाच्या सरळ सेवा भरती 2023च्या अंतर्गत ज्या उमेदवारांनी अराखीव खुल्या व आर्थिक दुर्बल घटकासाठी या 2 प्रवर्गातून अर्ज सादर केलेले आहेत, परंतु इतर मागासवर्गीय म्हणजेच कुणबी मराठा कुणबी या प्रवर्गामध्ये मोडतात अशा उमेदवारांना इतर मागासवर्गामधून अर्ज करण्याची संधी देणे आवश्यक आहे. यासाठी ही रिवाइज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर त्यामध्ये या ठिकाणी पहा मित्रांनो की सरळ सेवा पदभरती 2023 जाहिरातीतील एकूण 34 संवर्गापैकी 23 संवर्गामध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण पदे या ठिकाणी नमूद करून तशा प्रकारची रिवाइज जाहिरात या ठिकाणी खाली डिस्प्ले करण्यात आली. म्हणजे 34 संवर्गापैकी फक्त 23 संवर्गामध्ये किंवा 23 पदासाठी ही पदभरतीमध्ये बदल झालेला आहे. तर या ठिकाणी पहा उपअभियंता स्थापत्य अ या ठिकाणी पहा SC/BCसाठी या ठिकाणी कॉलम त्यांनी ॲड केलेला आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता असेल, सहाय्यक उपअभियंता असेल, त्यानंतर सहाय्यक रचनाकार असेल, त्यानंतर लेखा अधिकारी गट ब साठी या ठिकाणी पाहू शकता की एक जागा SC/BCसाठी आहे आणि बाकीच्या जागा तुम्ही त्याचनुसार आहेत का ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. क्षेत्र व्यवस्थापक असेल, कनिष्ठ अभियंता असेल, प्रत्येक पदासंदर्भात तुम्ही सविस्तर जागेचं वितरण पहा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करत असताना या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल की कोणत्या प्रवर्गासाठी आता आपल्याला अर्ज करायचा आहे. तर या ठिकाणी पहा आता काही महत्त्वपूर्ण सूचना दिली, त्या सर्व सूचना तुम्ही समजून घेऊ शकता. 26 फेब्रुवारी 2024 मधला जो अधिनियम आहे तो अधिनियम मूळ जाहिरातीमधील सहयोग रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, कनिष्ठ अभियंता, त्यानंतर विभागीय अग्निशामक अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, वीजतंत्री या 7 संवर्गातील सामाजिक आरक्षणामध्ये बदल होणार नाही. म्हणजे फक्त 34 पैकी 23 आहे आणि या 7 प्रवर्गासाठी बदल झालेला नाही. आणि त्यानंतर माननीय न्यायमूर्ती यांची जी संदीप शिंदे समिती होती, तर त्या समितीनुसार त्यांनी जी काही शिफारस केली आहेत महाराष्ट्र शासनाला, तर त्या महाराष्ट्र शासनाच्या कुणबी मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या आणि राज्यातील मराठा समाजातील इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या परंतु मूळ जाहिरातीत
वयाधिक्याने ठरल्यामुळे अर्ज सादर न करू शकलेल्या उमेदवारांना सदर पदाकरता नव्याने अर्ज करण्याची संधीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भाची IBPS कंपनीला विनंतीसुद्धा केलेली आहे की तुम्ही आता नव्याने जाहिरात करण्यासंदर्भाची लिंक ओपन करा। म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही आता ओपनमधून फॉर्म भरला असेल, AWSमधून फॉर्म भरला असेल, आता SCBCचं जर तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला वयाची म्हणजे एज क्रायटेरियाची सुद्धा या ठिकाणी आता 8 पूर्ण करता येणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं एज क्रायटेरिया या ठिकाणी ओव्हरलोड होतं म्हणजे 38 वर्ष होतं, तुम्हाला त्या ठिकाणी जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येत नसेल तर आता 2024चा जो अधिनियम आहे महाराष्ट्र समाजासंदर्भाचा, तो अधिनियमाचा नुसार तुम्हाला आता एज क्रायटेरियासुद्धा वाढून दिलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमचं एज बार जर तुम्ही असेल तर तुम्ही या ठिकाणी MIDCच्या अंतर्गत आता नव्याने अर्ज सादर करू शकता। आता काही महत्त्वपूर्ण कारवाई आहे, तर नेमकं त्या कारवाई काय ते महत्त्वपूर्ण आहे समजून घ्या। तर पहिली आहे राखीव आणि आर्थिक दुर्बल घटक EWS प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरता अधिनियम 2024 नुसार SCBCचं प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास त्या उमेदवारांना SCBCचा प्रवर्गाचा दावा करता विकल्प देणे। तर तुम्हाला आता काय करायचं आहे तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करत असताना जरी तुम्ही यापूर्वी ओपनमधून फॉर्म फिलअप केला असेल किंवा EWSमधून फॉर्म फिलअप केला असेल, आता तुमच्याकडं जर SCBCचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना, फक्त त्याच विद्यार्थ्यांना, ओपन आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना SCBCमधून प्रवर्गातून अर्ज करण्यासंदर्भाचा पर्याय ओपन करून दिला जाणार आहे। म्हणजे आता सर्वांना जे ओपन आणि SCBC EWSमधून अर्ज केलेले आहेत तर त्यांना या ठिकाणी आता पुन्हा नव्याने अर्ज करण्याची संधी देण्यात आली। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे की माननीय संदीप शिंदे सरांची जी काही समिती होती त्या समितीच्यानुसार नोंदी सापडलेल्या म्हणजे ज्या कुणबी मराठा आणि मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील पात्र उमेदवारांना इतर मागासवर्गीय जात प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत कारवाई सुरू आहे। त्यामुळे महामंडळातील सर्वसेवा पदभरतीमध्ये राखीव व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रवर्ग केलेल्या उमेदवारांनी इतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास त्या उमेदवारांना इतर मागास प्रवर्गाचा दावा करणे विकल्प देणे गरजेचं आहे। त्यानंतर राखीव प्रवर्गातील जे उमेदवार मूळ जाहिरातीकरता वयाधिक्य ठरल्यामुळे अर्ज करू शकले नाहीत अशा राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी जर SCBCचं प्रमाणपत्र जर काढला असेल तर त्यांना आता नव्याने संधी देण्यासंदर्भात या ठिकाणी सूचना आहेत। त्यानंतर या ठिकाणी पहा, जे उमेदवार मूळ जाहिरातीमध्ये वयाधिक्य झाले जे की राखीव आहेत पण कुणबी मराठा समाजात आहेत त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की राखीव प्रवर्गातील जे उमेदवार मूळ जाहिरातीकरता वयाधिक्य ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना SCBC व इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र सादर करण्याची शक्यता असल्यामुळे परीक्षा घेण्यात आलेल्या 11 संवर्गापैकी 8 संवर्गापैकी 2 टप्प्यामध्ये परीक्षा घ्यावी लागल्यास परीक्षेचा निकाल समीकरण गुण निश्चित करून जाहीर करण्यात येईल। कोणत्याही उमेदवारांनी नव्याने अर्ज सादर न केल्यास पूर्वी झालेल्या परीक्षेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येईल। म्हणजे जर एखादा ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल किंवा EWSमधला जर कॅन्डिडेट असेल तर तो जर त्यांनी नव्याने जर अर्ज सादर नाही केला आणि ज्या संवर्गासाठी परीक्षा घेण्यात आली होती तर त्या परीक्षेचा निकाल या ठिकाणी पूर्वी घेतलेल्या परीक्षेनुसारच या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। अशा प्रकारचे मित्रांनो MIDC एक्झाम संदर्भाचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट समजून घेतली। आता कोणाला नव्याने अर्ज करणं गरजेचं आहे सुद्धा आपण माहिती पाहिलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला MIDC ॲक्टची तयारी करायची तर MIDC ॲक्टची तयारी करण्यासंदर्भातलं आपलं डिजिटल JK हे प्ले स्टोअर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। अधिक माहितीसाठी 99 21 273 558 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करून विचारू शकता। धन्यवाद, थँक्यू।